गोंदिया जिल्ह्यावर एकतर निसर्गाची कृपा आहे. भारतातील दुर्मिळ असं जैववैविध्य असणारा हा जिल्हा आहे. आणि या जिल्ह्यामध्ये अनेक मोठी झाडं आहेत. ही मोठी झाडं आपल्याला पर्यावरणाच्या दृष्टीने नितांत आवश्यक आहेत. पण आपण नवीन रोपटी लावताना जुन्या या मोठ्या वृक्षांचं काय होतं याच्याकडे बघत नाही आहोत. आणि दुर्दैवाने त्यामुळं दरवर्षी शेकडो झाडांची कत्तल होते आहे. आता ही कत्तल बेकायदेशीरच होते असंही म्हणता येणार नाही. काही ना काही शासकीय नियम पाळूनच होत असेल. पण कत्तल होते आहे, तो जो लॉस आहे तो भरून न निघणारा आहे. आणि म्हणून ही कत्तल थांबवावी, हे वृक्ष तसेच राहावे म्हणून एक साधा उपाय आमच्या मनात आला. प्रत्येक गावामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या वतीनं माहिती घ्यायला सुरुवात केली. लोकांचा रिस्पॉन्स अत्यंत चांगला मिळाला आणि आत्तापर्यंत सुमारे 1,500 ते 2,000 लोकांनी स्वतःहून याची नोंदणी आमच्याकडे केलेली आहे की आमच्याकडचे वृक्ष असे जुने आहेत. आता ह्या 1,500-2,000 वृक्षांना तर आम्ही मदत करूच, परंतु याही पुढची गोष्ट म्हणजे याच्यापेक्षा छोटे वृक्ष जे आहेत, जे 25-30 वर्षांचे आहेत, त्यांनाही आपल्याला मदत करण्याचं जे नियोजन आहे ते जर करू शकलो आम्ही, आमच्या मनात ते आहे, जे पुढच्या वर्षी आम्ही तिथपर्यंत जाऊ, त्यानंतर आणखी झाडं वाचतील आणि आणखी ग्रीनरी कायमची राहील.